आकाशवाणी बीड सादर करत आहोत मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे. आकाशवाणीवरून सादर करीत आहोत विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. मी जंगलात भटकलो, माणसात राहिलो आणि जे अनुभवलं तेच कागदावर उतरवून आवाजाच्या दुनियेतून लोकांपर्यंत पोहोचवलं असे मानणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेश माडगूळकर उर्फ तात्या. तात्यांचे जीवन म्हणजे साहित्य आणि नभोवाणी या दोन माध्यमांचा एक सुवर्ण संगम होता. अगदी बरोबर. आणि श्रोते हो, यंदाचे वर्ष हे तात्यांचे जन्मशताब्दी वर्ष. या ऐतिहासिक आणि विशेष वर्षाचे औचित्य साधून तात्यांनी एका बाजूला बनगरवाडी, वावटळ सारख्या अजरामर कादंबऱ्या लिहून मराठी साहित्याला समृद्ध केले, तर दुसऱ्या बाजूला आकाशवाणी पुणे केंद्रावर निर्माता म्हणून काम करताना प्रपंच सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून रेडिओ हे माध्यम घराघरात पोहोचवले. आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या लेखणीचा आणि नभोवाणीवरील त्यांच्या अथांग कर्तृत्वाचा घेतलेला हा एक विशेष मागोवा. श्रोतेहो, तात्यांच्या साहित्याचा विचार करताना 1955 साली प्रकाशित झालेली बनगरवाडी ही कादंबरी अग्रस्थानी येते. माणदेशाच्या दुष्काळी भूमीतून धनगर समाजाचे वास्तव त्यांनी यात मांडलं. तात्यांनी साहित्यातील या मैलाच्या दगडाला आकाशवाणीच्या माध्यमातून एका नव्या उंचीवर नेलं. चला जाऊया त्याच बनगरवाडीच्या पांढरीवर. सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल, हे बिरोबाच्या भगताने सुंबरान मांडल. आर पुनवच चांदन गा दुधावाने पांढर, हे मधामधी वाडी अनुभवताले डोंगर. माणदेशाची ती पांढरी, जिथं आभाळात ढग तर यायचे पण पाऊस पाडण्याऐवजी कोरडा वारा देऊन निघून जायचे, अशा या दुष्काळी बनगरवाडीत एक तरुण मास्तर आपली बदली होऊन येतो. दूरवर पसरलेली सुकलेली शेतं आणि ओसाड रस्ते पाहून मास्तर चक्रावून जातात आणि अशातच त्यांची भेट होते वाडीचे ज्येष्ठ नेते कारभारी यांच्याशी. राम राम मास्तर. राम राम. आपण? मी या वाडीचा कारभारी. ओळखलं मास्तर? तुम्ही नवीन शिकवायला आलायसा, पण या ओसाड बनगरवाडीत पाय ठेवायला घाबरलंसा वाटतं. नाही कारभारी,
घाबरलो नाही, पण हे सगळं खूप वेगळं आहे माझ्यासाठी. ही पसरलेली ओसाड जमीन, ही शांतता आणि ती समोर दिसणारी इमारत, तीच काय इथली शाळा? होय मास्तर, तीच आमची शाळा. पण तिला शाळा म्हणण्यापेक्षा भिंतीचा सांगाडा म्हणा. काय करणार मास्तर, या बनगरवाडीत पावसाच्या आणि आमची जन्मोजन्मचं वैर बघा. दुष्काळानं माणसाची हाडं गोठले तिथं. पोटाची खळगी भरायला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मेंढरांच्या मागं पळावं लागतंय. पण कारभारी, मुलांनी लहान वयातच असं मेंढराच्या मागं पळून कसं चालेल? त्यांनी शिकायला नको? अक्षरांशी त्यांची ओळख व्हायला नको? होय मास्तर, पण मास्तर, शहरातल्या माणसाला कागदावरची अक्षरं महत्त्वाची वाटतात, पण इथल्या पांढरीवर जगण्यासाठी आधी पोटाला भाकर लागते. पोरग 4 वर्ष मेंढरामागं गेलं तर 2 रुपये घरात येतात. पाटी पेन्सिल हातात धरून पोट भरत नसतंय मास्तर. भरतंय कारभारी. आज जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी शिक्षण माणसाचं नशीब बदलू शकतं. पोटाची भूक भागवणं हे शरीराचं काम आहे, पण मनातील अंधार घालवणं हे शिक्षणाचं काम आहे. तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे शाळेत पाठवा. मी त्यांना केवळ पुस्तकातलं शिकवणार नाही, तर जगण्याची नवी वाट दाखवेन. बोलायला काय मास्तर, शहरची शिकलेली माणसं तुम्ही. तुमचा शबूद ऐकायला चांगला वाटतो, पण ही बनगरवाडी सोपी नाही. आमचा रामा धनगर, आनंदा, जबा ही सगळी माणसं या कोरड्या मातीला घट्ट धरून बसल्यात. पाऊस रुसला, माती रुसली तरी आम्ही इथून हलत नाही. पण पोरांना शाळेत पाठवायचं म्हणजे त्यांच्या हातातील काठी हिरावून घेण्यासारखं आहे. कारभारी, मी त्यांची काठी हिरावून घेणार नाही. उलट त्यांच्या दुसऱ्या हातात ज्ञानाची मशाल देईन. मला फक्त तुमची साथ हवी आहे. तुम्ही वाडीचे कारभारी आहात. तुम्ही जर गावाला सांगितलं तर लोक ऐकतील. मला एकदा संधी देऊन बघा. मास्तर, तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते बघा. आधीही इथं मास्तर आले, पण वाडीचं हे रूप पाहून 2 दिवसात पळून गेले. तुम्ही मात्र टिकून राहण्याची भाषा करताय. मी पळून जाण्यासाठी आलो नाही कारभारी. मी या वाडीला आपली बांधली आहे. जोपर्यंत इथली मुलं पाटीवर अ हे पहिलं अक्षर गिरवत नाहीत, तोपर्यंत हा मास्तर इथून हलणार नाही. बघा मास्तर, तुम्ही जर एवढ्या जिद्दीनं बोलताय तर हा कारभारी तुमच्या पाठीशी उभा राहील. उद्या सकाळीच मी रामा धनगराला आणि वाडीतल्या इतर माणसांना गोळा करतो, पोरांना शाळेत धाडतो. पण लक्षात ठेवा, मातीशी नातं जोडल्याशिवाय ही माणसं तुमची होणार नाहीत. मला या मातीशी आणि तुमच्या माणसांशी नातं जोडायला नक्कीच आवडेल कारभारी. चला तर मग मास्तर, आज रात्रीचा मुक्काम माझ्याच छपरावर करा. शेळाचं दूध आणि भाकर खाऊ. उद्यापासून तुमच्या शाळेची घंटा या बनगरवाडीत वाजू द्या. सुंबरान मांडिलो तवाच्या गायेळला, तवाच्या गायेळला गा, तवाच्या गा काळाला. सुंबरान मांडिलो तवाच्या गायेळला, तवाच्या गायेळला गा, तवाच्या गा काळाला. देव आला पालखीत घागरी वता पायरीला, घागरी वता पायरीला, घागरी वता पायरीला. लाख माझ नमस्कार काशीलिंग बिरुबाला, काशीलिंग बिरुबाला, काशीलिंग बिरुबाला. घडलं आहो इपरीत तवाच्या गायेळला, तवाच्या गायेळला गा, तवाच्या गायेळला.
सुंबरान मांडिल हो तवाच्या गायळला, तवाच्या गायळला गा तवाच्या गा काळाला. सुंबरान मांडिल हो तवाच्या गायळला, तवाच्या गायळला गा तवाच्या गा काळाला. रेडिओच्या माध्यमातून जेव्हा हा संवाद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला तेव्हा श्रोत्यांना केवळ शब्द ऐकू आले नाहीत, तर मानदेशची ती तहानलेली माती आणि तिथल्या माणसांचा स्वाभिमान डोळ्यासमोर उभा राहिला. तात्यांच्या आकाशवाणी कारकिर्दीचा सुवर्णकाळ ज्या कार्यक्रमाने गाजवला तो कार्यक्रम म्हणजे प्रपंच. ग्रामीण भागातील शेती, कुटुंब आणि बदलत्या काळाची गोष्ट तात्यांनी या मालिकेतून मांडली. या मालिकेतील गण्या आणि सुमीचा हा संवाद आजही जुन्या श्रोत्यांच्या मनावर राज्य करतोय. अगं ए सुमे, आवर झाली का नाही तुझी? सूर्य डोक्यावर आलाय, शेतात जायला उशीर होतोय आणि तू अजून घरातच घुटमळतीस होय. ओ गण्या भाऊ, जरा दमानी घ्या. घरातली समधी ढोरं वासरं यांचं उरकून झालंय आणि धारा काढून शिदोरी बांधून झाली आहे माझी. तुम्ही नुसतं हुकूम सोडायला मोकळे. आणि शेतातल्या विहिरीचं पाणी सुटलंय का बघितलं का ते आधी? अरे वा, सुमी तर आज एकदम कारभारणीसारखी बोलायला लागली की. अगं मी भल्या पहाटेच उठून हिरीचं इंजिन चालू करून आलोय. खाली रानात पार पाणी तुंबलं असणार आतापर्यंत. खरं सांगताय का नेहमीसारखंच इंजिन पेटलं नाही म्हणून परत आलायसा? परवा सरपंचाच्या वाड्यातून आणलेली डिझेलची कॅन संपली होती ना. अगं ते जरा काल संध्याकाळीच नवीन आणून ठेवली होती मी. सुमी, तुझ्या या गण्याला काय पोरगं समजलीस काय? शेताची काळजी तुला जेवढी त्यापेक्षा जास्त मला आहे. हां, घ्या चहा घ्या आधी. पहा गरमागरम चहा आणलाय. आणि ऐका, आज शेतात कापूस याचा गडी येणार होते आणि काल रात्री तात्या सांगत होतं बाजारात कापसाचा भाव सुधारला या. जरा नीट लक्ष ठेवा वजनाकडे. चहा काय भारी केला सुमे. आणि भावाचं म्हणशील तर यावर्षी आपलं रान पिकणार बघा. पण तुला सांगतो, गावात ती नवी पतपेढी सुरू झाली आहे ना, तिथून शेतीसाठी कर्ज घ्यायचं म्हणतो मी. नवीन अवजार आणू. बघा हा गण्या, कर्ज काढणं सोपं असतं या, पण ते फेडता फेडता नाका तोंडात पाणी येतंय. तात्या नेहमी म्हणतात शेतात राबावं स्वतःच्या ताकदीवर. दुसऱ्याची कुबडे घेऊन शेती होत नसते या. आधी हाय ते पीक नीट हातात येऊ द्या, मग बघू पुढच्या पुढं. अगं तुझा हा तात्यांचा विचार अगदी बरोबर आहे म्हणा. पण सुमे, शेतीत बदल करायला हवा ना. आता ती जुनी पद्धत सोडून नवा विचार केला पाहिजे. बदल करायला कोणी नाकारलं या, पण पाऊल जपून टाकलेलं बरं. चला आता, चहा झाला असेल तर शिदोरी उचला, मी पण येते पाठीमागून. हालबाई, मग आज रानात चांगलं राबायचंय. सुमी, तू पाठीची असलीस ना की कितीही कठीण प्रपंच असला तरी सोपा वाटतो बघ. चला आता, जास्त कौतुक करू नका. शेतात कामं खोळंबली असती या. हा साधा रोजच्या जगण्यातला संवाद ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र त्या काळी रेडिओला कान लावून बसायचा. तात्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातून घेतलेली माणसांची अचूक पारख या प्रपंचच्या पात्रांमध्ये ओतली होती. श्रोतेहो, तात्यांनी केवळ नभोनाट्यच लिहिली नाहीत, तर आकाशवाणीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखती हा एक अमूल्य ठेवा आहे. पु ल देशपांडे आणि स्वतःचे थोरले बंधू गदी माडगुळकर यांच्याशी तात्यांनी साधलेला संवाद आजही मार्गदर्शक ठरतो. तात्या एका मुलाखतीत गदिमांना विचारतात, अण्णा, तुमच्या गाण्यांमध्ये ही जी मातीची ओढ दिसते
ती आपल्याला मानदेशनं दिली की आपल्या गरिबीनं? त्यावर गदिमांनी दिलेले उत्तर आणि तात्यांनी केलेले विश्लेषण ऐकून श्रोते थक्क व्हायचे. दोन मोठ्या भावांमधील तो साहित्यिक संवाद म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. तात्या हे केवळ माणसांचेच नाही तर निसर्गाचेही उत्तम जाणकार होते. जंगलातील दिवस आणि नागझिरा या पुस्तकांमधून त्यांनी वन्यजीवनाचा जो कॅनव्हास उभा केला होता तो थक्क करणारा आहे. आणि हीच निसर्ग भ्रमंती त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्येही जिवंत केली. तात्यांनी वन्यजीवांवर आधारित अनेक विशेष ध्वनिरूपके तयार केली. जंगलातील रात्रीचे गूढ, प्राण्यांचे आवाज आणि निसर्ग रक्षणाचा संदेश त्यांनी रेडिओवरून इतक्या प्रभावीपणे मांडला की श्रोत्यांना घरात बसून जंगलाची सफर केल्याचा अनुभव मिळायचा. व्यंकटेश माडगुळकर यांनी एकाच वेळी कागदावरचे शब्द आणि हवेतले सूर या दोन्हींवर आपले अधिराज्य गाजवले. पुस्तकांचे पान आणि आकाशवाणीच्या लहरी या दोन्ही माध्यमातून त्यांनी दिलेला माणदेशी संस्कृतीचा ठेवा आजही तितकाच ताजा आहे. तात्या आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पुस्तकांच्या पानापानातून आणि आकाशवाणीच्या समृद्ध इतिहासातून ते सदैव आपल्यासोबत राहतील. अशा या महान शब्दप्रभूला आणि नभोवाणीच्या शिल्पकाराला स्मृती दिनानिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे विनम्र अभिवादन. आत्ताच आपण मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. शब्द आणि सूर, तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. सहभाग कारभारी योगीराज बच्चे. मास्तर प्राध्यापक केशव भागवत. गण्या विशाल वाघमारे. सुमी सुप्रिया गायकवाड. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.